अहमदनगरच्या संगमनेर शहरात विविध दलित संघटनांनी एकत्र येत अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याच्या मागणीचा निषेध केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालून प्रांत कार्यालयावरती आंदोलकांनी मोर्चा काढला। यावेळी विविध 22 दलित संघटना सहभागी झाल्या होत्या। कोपर्डीतल्या बलात्कारानंतर अॅट्रॉसिटी कायद्याच्या फेरविचाराची मागणी केली जाते, मात्र ती अमान्य करत नगर जिल्हा दलित अत्याचारग्रस्त म्हणून घोषित करावा अशी मागणी या मोर्चात केली गेली। बुलडाण्याच्या खामगावमध्ये भाजप सरकार विरोधात काँग्रेसनं रुमणे आणि खुरपे हाती घेऊन मोर्चा काढला। शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवाव्यात, स्वामीनाथन आयोग लागू करावा, तसंच जिल्ह्यातील अवैध व्यवसाय थांबवावेत अशा प्रमुख मागण्या या मोर्चात केल्या गेल्या। खामगावचे माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला। आमदार राहुल बोंद्रेंसह अनेक जण यावेळी उपस्थित होते। अमरावतीतल्या भाळशीमधील मृत पोलीस कॉन्स्टेबल माधुरी सोलंकेचं मृत्यूचं गूढ अद्याप उलगडू शकलेलं नाहीये। माधुरी सोलंके ही 2011 सालापासून वर्ली पोलीस ठाण्यात कार्यरत होती। 14 ऑगस्टला नेहमीप्रमाणे माधुरी सोलंके पोलीस ठाण्यात गेली, मात्र त्यानंतर थेट 16 ऑगस्टला तिचा मृतदेहच रेल्वे रुळावर आढळून आला। पोलीस शिपाई सूरज माळी हा माधुरीला त्रास द्यायचा, त्यानंच बलात्कार करून तिची हत्या केली असा आरोप माधुरीच्या कुटुंबियांनी केला, मात्र पोलीस या प्रकरणाचा अद्याप छडा लावू शकलेले नाहीत। सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेसनं अखंड घंटानाद आंदोलन सुरू केलंय। साखर कारखान्यासाठी शेतकऱ्यांकडून बेकायदेशीरपणे भागभांडवल गोळा केलं, तसंच कोट्यवधींची रक्कम गोळा करताना शासकीय नियम पायदळी तुडवल्याचा आरोप सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यावर करण्यात आलाय। मात्र या संदर्भात त्यांच्यावरती कोणतीही कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ पुढील 1 महिना सोलापूरमध्ये हे घंटानाद आंदोलन सुरू राहणार आहे। नागपूरमध्ये महापालिकेच्या ट्रकने एका दुचाकीस्वाराला चिरडले। यात 30 वर्षीय मरका मडावी यांचा मृत्यू झालाय। सकाळी 10 वाजण्याच्या दरम्यान रामनगर चौकातल्या शिवाजीनगर उद्यानासमोर हा अपघात घडला। मडावी यांची दुचाकी घसरल्यानं मागून येणाऱ्या ट्रकनं त्यांना चिरडलं असंही काही प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे। या अपघातात मरका मडावी यांचा मित्र देखील जखमी झालाय। वर्ध्यातल्या इंदिरा गांधी स्मारकाजवळ पाण्याच्या रिकाम्या तळ्यात मृतदेह आढळून आला। बाबू शहाणे असं या मृत व्यक्तीचं नाव आहे। शहाणे यांच्या मृत्यूमागचं नेमकं कारण कळू शकलेलं नसलं तरी उंचावरून पडल्यानं ते जखमी झाले असावेत आणि उपचाराअभावी त्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांचा आहे। आरती चौक परिसरातल्या एका टपरीवरती बाबू शहाणे काम करत होते। साधारणपणे 3 दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला असण्याचा अंदाज आहे। सोलापूर ग्रामीण पोलिसांनी 4 कुख्यात गुन्हेगारांना जेरबंद केलंय। चोरी, दरोडे आणि प्राणघातक हल्ले असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे या चौघांवर दाखल आहेत। पोलीस अधीक्षक विरेश प्रभू यांनी सराईत गुन्हेगारांना पकडण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे। त्यासाठी नियुक्त केलेल्या विशेष पथकाने ही कारवाई केली। चौघांनी आतापर्यंत 8 गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यांच्याकडून दागिन्यांसह 5 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला गेलाय। वाशीमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीपैकी 3घांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। मागच्या आठवड्यात व्यावसायिक शांतीलाल खत्री यांच्या घरात भर दिवसा दरोडा टाकण्यात आला। यावेळी खत्री यांच्या पत्नीला चाकूचा धाक दाखवून दरोडेखोरांनी 1 लाख रुपये रोकड आणि 3.5 लाखांचं सोनं लुटलं होतं। यापैकी 3 जण पोलिसांच्या जाळ्यात आलेत। महत्त्वाचं म्हणजे यापैकी 1 जण खत्री यांच्या मुलाचाच मित्र असल्याचंही स्पष्ट झालंय। बातमी यवतमाळहून सोयाबीनच्या राखणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याचा सर्पदंशानं मृत्यू झालाय। नेर तालुक्यातल्या पिंपरी कलगाव इथं ही दुर्घटना घडली। या भागात अनेकदा वनक्षेत्रातून रोही, रानडुक्कर सारखे प्राणी येऊन शेताची नासधूस करतात। त्यामुळे वनविभागाने या ठिकाणी संरक्षण कुंपण लावावं, जेणेकरून अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होणार नाही अशी मागणी आता स्थानिकांकडून केली जातेय। गडचिरोली जिल्ह्याला वादळी पावसाचा तडाखा बसलाय। अहेरी आणि जिमलगट्टा या परिसरामध्ये पावसाचा जोर अधिक होता। यामुळे वीज पडून एका युवकाचा मृत्यू झालाय। कुरखेडा तालुक्यातल्या खडकी गावात नरेश जाळे हा युवक गुरं चारत होता, त्यावेळी ही दुर्घटना घडली। यासोबतच 2 जनावरंही या वादळी पावसामुळे दगावली आहेत। अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली असून काही भागातला वीज पुरवठा बंद करण्यात आलाय। धुळे जिल्ह्यातला शिरपूर तालुका सध्या बनावट मद्य निर्मितीनं चर्चेत आहे। शहरातले सर्व बोगस दारू अड्डे नष्ट करावेत, दारू माफियांवरती कारवाई करावी अशी मागणी आमदार काशीराम पावरा यांनी पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे केली आहे। हे अवैध धंदे बंद न झाल्यास रास्ता रोको करण्याचाही इशारा देण्यात आलाय।
काही दिवसांपूर्वीच रंगरंगोटी केल्यानंतरही धुळे बस स्थानकाच्या स्वच्छतेची पुन्हा बोऱ्या वाजलेला पाहायला मिळतोय। ठिकठिकाणी बॅनर, जाहिरातींचे पोस्टर्स लावण्यात आल्यानं स्थानकाचा बेरंग झालाय। याशिवाय गुटखा, पान खाणाऱ्यांनी देखील भिंती रंगवल्या आहेत। या सर्व गोष्टींवरती कारवाई करण्याऐवजी बस स्थानक प्रमुख दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय। जळगावात उत्तर महाराष्ट्र माथाडी आणि असंघटित कामगार संघटनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला। यावेळी टायर हाताने उचलून या कामगारांनी सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। शासनानं कल्याणकारी मंडळ स्थापन करावं, असंघटित कामगार म्हणून आमची घोषणा करावी, वेतनाचे दर निश्चित करावेत, अशा मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या। गुटखाबंदी असताना मालेगाव शहरात परराज्यातून गुटखा चोरी छुप्या मार्गाने येऊन त्याची सर्रास विक्री आजही सुरू आहे। त्याविरोधात गांधी पुतळ्याजवळ संघर्ष समितीतर्फे धरणं आंदोलन केलं गेलं। परराज्यातून येणारा हा गुटखा पकडण्यात मध्यंतरीच्या काळात यश आलं होतं, मात्र पुन्हा सर्रासपणे गुटखा विक्री होत असल्याचा आरोप संघर्ष समितीनं केलाय। गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात पोलीस, वनविभाग, विद्यार्थी आणि पत्रकारांनी मिळून मोरगावमधील प्रतापगड किल्ल्याची साफसफाई केली आहे। मोरगावमधील प्रतापगड किल्ला हा हिंदू आणि मुस्लिम धर्मियांसाठी एकतेचं प्रतीक मानला जातो। पंतप्रधान मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत ही मोहीम राबवण्यात आली आहे। यावेळी खासदार नाना पटोले तसंच उपवनसंरक्षक राहुल पाटील हे देखील उपस्थित होते। हिंगोलीत यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान बाजीराव मस्तानी सिनेमाची क्रेज दिसून येते। बाजीरावच्या रूपानं बाजारात आलेल्या अनेक गणेश मूर्तींचं बुकिंग झालंय। हिंगोली जिल्ह्यात यंदा 1200 गणेश मंडळांची स्थापना होणार आहे। तसंच मूर्तिकारांचं काम अंतिम टप्प्यात आलं असून मूर्तिकार गणेश मूर्तींवरती शेवटचा हात फिरवतायत। वर्ध्यात लेखिका अनुराधा मोहिनी लिखित आपलं जग बदलवणारी मुलं या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं। लहान मुलांनी एखादी खूणगाठ बांधली तर ते काय साध्य करू शकतात, अशक्य ते शक्य करून दाखवणाऱ्या मुलांच्या कर्तबगारीच्या कहाण्या या पुस्तकात मांडण्यात आलेल्या आहेत। बजाज फाउंडेशन आणि डिझाईन फॉर चेंज या उपक्रमाअंतर्गत हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता। बातमी बेळगावहून। खानापूर तालुक्यातल्या गुंजी आणि रामगुरवाडी इथल्या मराठी शाळांमध्ये मराठीतून पत्रकं छापली गेल्यानं कन्नड संघटनांचा पोटशूळ उठलाय। खानापूर तालुक्यात 90% मराठी भाषिक आहेत। अल्पसंख्याक आयोगानुसार एखाद्या भागात अन्य भाषिक 15%हून अधिक असतील तर त्यांना त्यांच्या भाषेतून सरकारी परिपत्रकं छापण्यासाठी परवानगी आहे। मात्र तरीही कन्नड संघटना गट शिक्षणाधिकारी आणि मुख्याध्यापकांवरती कारवाईची मागणी करतायत। जळगावात जमाते इस्लामी हिंदतर्फे दहशतवादाच्या निषेधार्ह मानवतेचा संदेश देणारी रॅली काढली गेली। या रॅलीत सर्वधर्मीयही मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व धर्मांमध्ये सखोला राहावा आणि बंधुभावाचं नातं अधिक दृढ व्हावं हा या रॅलीमागचा हेतू होता।